श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटतं का की मी स्वामींवर एवढा विश्वास ठेवतो, त्यांची मनापासून भक्ती करतो, तरीही माझ्याच बाबतीत हे असं वाईट का घडतंय? प्रत्येक गोष्ट बिघडतीये, पाहिलेलं स्वप्न दूर जातंय आणि हातात आलेली संधी निसटतीये. पण कधी विचार केलाय का, कदाचित हे सर्व तुम्हाला वाचवण्यासाठीच स्वामी करत असतील तर? आजची गोष्ट आहे अशाच एका व्यक्तीची, जो स्वामींवर खूप श्रद्धा ठेवत होता, पण एका दिवशी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत ऐका, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. गोष्ट आहे एका सेल्स मॅनेजरची. मागील 2.5 वर्षांपासून तो एका कंपनीत प्रामाणिकपणे काम करत होता. त्याची स्वामींवर अपार श्रद्धा होती. घरातून बाहेर पडताना तो स्वामींना नमस्कार करायचा आणि घरी परतल्यावरही, स्वामी, मला सुखरूप घरी पोहोचवल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणून आभार मानायचा. 2.5 वर्ष झाली होती, पण पगार वाढला नव्हता. मनात सतत वाटायचं, एखादी दुसरी चांगली नोकरी मिळाली तर बरं होईल. आणि एके दिवशी त्याची ही इच्छा पूर्ण होण्याची चिन्ह दिसली. त्याला एका मोठ्या कंपनीतून फोन आला. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, तुमचा प्रोफाईल सिलेक्ट झालाय, मी तुम्हाला फायनल इंटरव्ह्यूसाठी कॉल करेन. त्यांनी फक्त तारीख दिली, पण वेळ सांगितली नाही. तो दिवस उजाडला. तो खूप आनंदी होता. त्याला वाटत होतं, चला आता या जुन्या नोकरीतून सुटका होणार. उत्साहाने त्याने पहाटे 5चा अलार्म लावला. लवकर उठून तयारी करायचं ठरवलं होतं. सकाळ झाली, पण गंमत बघा, अलार्म कधी वाजला आणि कधी बंद झाला हे त्याला कळलंच नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा घड्याळात 7:30 वाजले होते. त्याला प्रचंड उशीर झाला होता. तो चिडला, धावपळ करत तयार झाला आणि पार्किंगमध्ये आला. पण हे काय, बाईक सुरूच होईना. किक मारून पाय दुखू लागले, पण बाईक काही सुरू झाली नाही. रागाच्या भरात त्याने बाईक तिथेच सोडली आणि तो चालत निघाला. रस्त्यावर एकही ऑटो मिळेना. खूप वेळाने एक ऑटो मिळाला. कसाबसा तो ऑफिसला पोहोचला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कामात लक्ष लागत नव्हतं. डोक्यात फक्त तो इंटरव्ह्यू कॉल होता. दुपारी भूक लागली म्हणून डबा शोधला, तर लक्षात आलं, गडबडीत डबा घरीच विसरलाय. चिडचिड करत तो कॅन्टीनमध्ये गेला, तर तिथे कुलूप. आज कॅन्टीन बंद होतं. राग अनावर झाला होता. नाईलाजाने बाहेरून सँडविच मागवलं, पण तेही खराब निघालं. दिवसभर नुसता मनस्ताप. संध्याकाळ झाली. साधारण 5:30 वाजता ज्याची तो वाट पाहत होता तो फोन आला. इंटरव्ह्यू कॉल. तो आनंदी झाला. प्रश्नोत्तरं सुरू झाली. सर्व काही ठीक चाललं होतं. आणि अचानक फोन कट झाला. नेटवर्क गेलं. फोन बंद पडला. काही केल्या सिग्नल येईना. तो पूर्णपणे कोलमडून गेला. थकलेला जीव घेऊन तो घरी आला. डोकं भयंकर दुखत होतं. जेवण केलं, अंथरुणावर पडला आणि तेवढ्यात लाईट गेली. आता मात्र त्याच्या संयमाचा बांध फुटला. अंधारात स्वामींच्या फोटोकडे बघून तो ओरडला, मी तुम्हाला इतकं मानतो, तुमची भक्ती करतो, आणि तुम्ही माझ्याशी असं वागता. काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? का त्रास देताय मला? रागातच डोळ्यात पाणी घेऊन तो झोपला. रात्री त्याला स्वप्न पडलं. साक्षात स्वामी समोर उभे होते. त्याने रडत स्वामींना विचारलं, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? मग आज माझ्यासोबत हे असं का झालं? अलार्म वाजला नाही, बाईक बिघडली, डबा विसरलो, सँडविच खराब, फोन कट झाला आणि आता लाईटही गेली. का स्वामी? स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, हे सगळं माझ्यामुळेच झालं. मी जाणून बुजून तुझा अलार्म वाजू दिला नाही. तुझी बाईक मीच बंद पाडली. कारण जर तू वेळेवर निघाला असतास तर हायवेवर आज एक मोठा अपघात झाला असता, ज्यात तुला गंभीर दुखापत झाली असती. तुला वाचवण्यासाठी मी तुला उशीर केला. कॅन्टीनमध्ये अन्नात विषबाधा झाली होती. जर तू ते खाल्लं असतंस तर दवाखान्यात जावं लागलं असतं. आणि तो कॉल, ज्याची तू वाट पाहत होतास, ती एक फसवणूक करणारी कंपनी होती. नोकरीच्या नावाखाली ते तुला लुटणार होते. तुला त्या जाळ्यातून वाचवण्यासाठी मी तुझा फोन बंद केला. आणि आत्ता लाईट? जर लाईट असती तर तू चालू ठेवलेल्या उपकरणांमुळे शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली असती. हे सगळं मी केलं कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी प्रत्येक वेळी तुला स्पष्टीकरण देऊ शकत नाही, पण तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा सगळं बिघडतं तेव्हा समजून जा,
मी तुला काहीतरी मोठ्या संकटातून वाचवतोय. अचानक त्याला जाग आली. त्याच्या अंगावर काटा आला होता. त्याने समोर पाहिलं. अंधारातही स्वामींची तसबीर त्याला दिलासा देत होती. तो उठला, हात जोडले आणि मनापासून म्हणाला, धन्यवाद स्वामी, मला माफ करा. भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की स्वामी आपलं ऐकत नाहीयेत, पण खऱ्या अर्थाने ते शांतपणे आपली काळजी घेत असतात. आपल्याला जे हवं असतं तेच आपल्यासाठी योग्य असेल असं नाही. कधीकधी हातातून गोष्टी निसटून जाणं हेच आपल्या भल्याचं असतं. म्हणूनच परिस्थिती कशीही असो, स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. कारण जोपर्यंत स्वामी पाठीशी आहेत, तुमचं वाईट कधीच होणार नाही. श्री स्वामी समर्थ.